रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात गेली जरी धूळ थांबण्यास उसंत नाही. संकटांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. इन सफलताओं के पीछे यदि किसी संस्था का नाम सबसे अधिक विश्वास के साथ लिया जाता है तो वह है पेस एकेडमी. ये केवल एक कोचिंग संस्थान नहीं बल्कि हजारों सपनों को नई दिशा देने वाला एक मिशन है. कहते थे लोग जो जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुमच्यात ते मिळवण्यासाठी किती धीर आहे, तुम्ही किती पेशन्स आहे, ह्याची सर्वात मोठी परीक्षा. दिल थाम के जहां देखे. पेस एकेडमी की स्थापना श्रीमती सविता वाणी मैडम ने इस विश्वास के साथ की कि हर विद्यार्थी में असाधारण क्षमता होती है. सही मार्गदर्शन, अनुशासन और निरंतर मेहनत के साथ हर छात्र अपने सपनों को साकार कर सकता है. इसी सोच के साथ उन्होंने एक ऐसी संस्था की नींव रखी जिसने समय के साथ जलगांव के सबसे सफल और प्रतिष्ठित संस्थानों में अपनी पहचान बनाई. पे दे के जाए आसमां. शाबाशियां. जे आम्हाला अशक्य वाटलं होतं ते वाणी मॅडमांमुळे शक्य झालं. हेच मुलं आम्हाला टीचर लोकांमध्ये शिव आहे याची प्रचिती आम्हाला जाणीव करून देतात. माझे सर्व टीचर्स हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी भगवान शंकराचं काम करतात. तुम्ही इन्स्टिट्यूट म्हणू शकतात, पण मी म्हणेल तुम्हाला एक फॅमिली मिळालेली आहे. चांगली गोष्ट केली की त्यांनी पेससारखं इन्स्टिट्यूट चॉईस केलं आपल्या पाल्यांसाठी आणि त्यांचं करिअर घडवण्यासाठी वाणी मिस, वाणी सर आणि पेसची पूर्ण टीम खूप जास्त सपोर्ट करते. वाणी मिस दरवर्षी खूप नवीन चेंजेस करतात. जे चेंजेस त्यांनी ह्या मागच्या 6-7 वर्षात केले ते खूप ट्रिमंडस केले, मुलांसाठी केले. आणि वाणी मिस, वाणी सर जी मेहनत घेतात मला नाही वाटत कोणते इन्स्टिट्यूटचे लोक घेत असतील. यहाँ हर शिक्षक केवल पढ़ाने का काम नहीं करता बल्कि हर विद्यार्थी की सफलता को अपना लक्ष्य मानता है. सुबह की पहली क्लास से लेकर देर शाम तक डाउट सेशन, टेस्ट एनालिसिस, व्यक्तिगत मार्गदर्शन और लगातार मोटिवेशन, पूरी टीम पूरे समर्पण के साथ विद्यार्थियों के भविष्य को संवारने में लगी रहती है. Been with PACE since class 9th and they've really supported me. My foundation was also with them. खरंच खूप प्राऊड फील होतं की मी योग्य व्यक्तीच्या हातात माझ्या मुलाचा हात दिला आणि त्याला योग्य दिशा मिळाली. पेस अकॅडमी हे आपल्याला कोचिंग सेंटर जरी वाटत असलं तरी ते कोचिंगपेक्षाही मुलांचे आई वडील ते जास्त आहेत. आपल्यापेक्षा आई वडिलांचा रोल ते जास्त प्ले करतात. मदर क्राइटेरिया जो है मैम का वो वहाँ पे आता है. मैम और जो बोलता ना ये लड़के के अंदर पोटेंशियल है पर जो बोलता ना यूटिलाइज नहीं करना चाहता है, खुद को निगलेक्ट कर रहा है, ये सब देख के भी मैम ने मेरे ऊपर कभी गिव अप नहीं करा. पेसमध्ये असं असतं नसतं की जो तो त्याच्या सब्जेक्टचा टीचर त्याच्याकडेच लक्ष देईल. इथं पूर्ण स्टाफ, पूर्ण टीचर्स सर्व बेसिकली तुम्हाला हे करतात, सपोर्ट करतात की हा एक्झाम कसं काय क्रॅक करू शकतात. वाणी मॅम यांनी जी मेंटरशिप दिली, यांचा गायडन्स, ते पण एक खूप मोठं रोल प्ले करतं की जे विद्यार्थ्यांना टॅकल करून विद्यार्थ्यांकडनं प्रचंड प्रमाणात अभ्यास करून घेऊ शकतात.
दीवारें क्या रोकेंगी तेरी हिम्मत के रुख को। तो जिद पे आ जाए तो कर दे पर्वत चकनाचूर। अब जी अब जी अब जी। आणि फायनली ज्या दिवशी त्याचा स्कोर आला तेव्हा मी सांगते की मला सगळ्यात मोठा अभिमान त्या दिवशी। तो ही याच्यापेक्षा सगळ्यात मोठी ब्रँड काय असते की तुमचे जे मोठे भाऊ बंधू आहे जे इथे शिकून गेले आणि लहानपण इथे शिकताय। सो मी स्वतःला खूप जास्त गौरव करते स्वतःचा की मी या गोष्टीमध्ये पालकांचा विश्वास जिंकलेला आहे। जर माझी मुलगी सुरुवातीपासून असती पण रिझल्ट हा वेगळा असता। मुलीवर माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे की तिच्यामुळे मला आज इथे स्टेजवर तुमच्या समोर उभं राहायचा मान मिळतो आहे। आणि हे सगळं तिची मेहनत आणि तिच्याकडनं करून घेणारे आमच्यापेक्षा तिचे खरे पॅरेंट म्हणजे वाणी सर आणि वाणी मॅडम यांच्याचमुळे आज तिला जे काही यश मिळालं हे त्याच्यामागे त्यांचा हात आहे। हा विद्यार्थी याने ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ह्या एक्झाममध्ये 123 ही त्याची जनरल रँक आहे। ही अशी एक्झाम आहे की ह्या एक्झाममध्ये एखादा विद्यार्थी जर सिलेक्शन काढतो तर त्याचं मॅथ्स एक नेक्स्ट लेवलला असतं। सो त्याने हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट खरं तर 12वीला एक्झाम दिल्यानंतर आला पाहिजे, पण त्याने जो रिझल्ट आहे तो 11thलाच इथे एवढं मोठं यश घेऊन आला आहे। सो हा माझ्या सेंटरचा सगळ्यात मोठा सन्मान आहे, सगळ्यात मोठा प्राऊड आहे। तारे भी टूटते देखे हैं तो जोर लगा भरपूर। तू जिद पे आ जाए तो कर दे पर्वत चकनाचूर। कर दे पर्वत चकनाचूर। अब जीत नहीं है तू। अब जीत नहीं है तू। अब जीत नहीं है दूर। 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 जलगांव में कोई बेटर कोचिंग है जो पेस से ज़्यादा अच्छी है, कोई नहीं बोल सकता। मैम जो पेस का जो नाम है ना वो जलगांव की हिस्ट्री से कोई मिटा नहीं सकता। एक माइलस्टोन है जलगांव की हिस्ट्री में कि पेस जैष्णु